सध्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यासह बदलापूर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना बघायला मिळतोय। यातच अनेक हा संपूर्ण परिसर आपण बघत असाल तर पाण्याखाली गेलेला आहे। दुसरी बाजू पनवेल हायवेची आपण बघत असाल, पनवेल अर्थात हा एकतर्फी जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। सध्या आपण पनवेल हायवेचे अपडेट घेतोय। सकाळपासून जोरदार पाऊस जो आहे तो पडताना बघायला मिळतोय आणि एकंदरीत हा एका बाजूचा रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। मुख्याधिकारी मारुतीजी गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत। स्थानिक नगरसेवक आदित्यजी पाटील या ठिकाणी आहेत। बंद करण्यात आलेला आहे। नगरपालिकेची पूर्ण टीम जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की एकंदरीतच कशा प्रकारचं आवाहन जे आहे ते नागरिकांना या ठिकाणी करण्यात आहे। परंतु पाहतो आपण की शहरात संपूर्ण ठिकाणी पावसाने थैमान घातलेलं आहे आणि अनेक ठिकाणी आपण पाहतोय रस्त्यांवरती पाणी जे आहे ते साचलेलं आहे। आपल्यासोबत सर, पनवेल हायवेचा सध्या आपण रस्ता बघतोय, एका बाजूने बंद करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे। काय सांगाल, शहरातली सध्या काय परिस्थिती आहे? प्रशासन आपलं सज्ज कसं आहे? प्रशासन आता तुम्ही बघत आहात 2 दिवसापासून प्रचंड पाऊस पडतोय आणि आज ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे आणि सकाळपासून संततधार पाऊस पडतोय। मी स्वतः मुख्याधिकारी, माझा सिटी इंजिनियर, आमचे आरोग्य अधिकारी, सर्व माझी बाकीची सर्व टीम प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तक्रार येत आहेत त्या ठिकाणी जाते, तक्रारीची दखल घेते। ज्या ज्या उपाययोजना करणं शक्य आहे, पाणी काढणं शक्य आहे ती पाणी काढतात। आता आपण बघतोय पनवेल हायवेला, आता आपण बघितलं तर हा एक लो लाईन एरिया आहे। लो लाईन एरिया असल्यामुळे इथं पाणी साचलेलं आहे। आता माझं डिस्कशन आपलं आदित्य पाटील स्थानिक नगरसेवक आहेत त्यांना पण मी आता बोला, मी आता JCB मागून हा थोडा डिवायडर कट करून हे पाणी या साईडचं पाणी या साईडला घेऊन तिथून पाण्याला वाट करून घेऊन एक अर्ध्या तासामध्ये आम्ही हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करतोय। आता उल्हास नदीची वगैरे सर काय परिस्थिती आहे सध्या? उल्हास नदीवरती माझी फायरची टीम रेडी आहे। तिथं सध्या उल्हास नदीची पातळी 13 मीटरच्या आसपास आहे। सध्याची पातळी जी आता मी अंदाज घेतला साधारणतः 16.5 मीटर हा जो पातळी आहे धोक्याची पातळी आहे आणि 17.5 मीटर ही अति धोकादायक पातळी आहे। तर माझी टीम उल्हास नदीवरती आहे आणि आजूबाजूला पाण्याची पातळी बघून आजूबाजूची लोक आहेत ज्या लोकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे अशा लोकांना सावध करण्यासाठी अलाउन्सिंग सिस्टीम सुद्धा माझी त्या ठिकाणी रेडी आहे। नदीची पातळीची हे करून दखल घेऊन आम्ही त्या अनुषंगाने पुढील उपाययोजना करू। लोकांना शिफ्ट करण्यासाठी सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे। लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तसं जर काही लोकांना शिफ्ट करायची वेळ आली त्यासाठी सुद्धा प्रशासन सज्ज आहे। धन्यवाद दिलेल्या अर्थात स्थानिक नगरसेवक म्हणून काय लोकांना इकडचं नागरिकांना काय आव्हान? याच्यावरती आपण वारंवार मुख्याधिकारी साहेब असतील, नगराध्यक्ष मॅडम असतील यांच्याकडे हे या समस्येचं लक्ष वेधलं होतं आणि त्याच अनुषंगाने या पहिल्या जनरल मीटिंगमध्ये इथले परमनंट सोल्युशन करण्यासाठी आपण एक कल्वर्टची उपाययोजना केली होती। आता या पाऊस कमी झाल्यानंतर एक 2-4 दिवसाच्यात आपण ते तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्या हिशोबाने डिझाईन करून ते लवकरात लवकर या आठवड्याच्या भराच्या आत ते काम चालू करतोय आणि तात्काळ सध्या पाणी काढण्यासाठी JCB आपण मागून डिवायडर तोडून हे पाणी तात्काळ अर्ध्या तासाच्या खाली करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून रस्ता जाण्या येण्यासाठी लोकांना व्यवस्थित होईल आणि कुठला प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करतोय। धन्यवाद। एकंदरीत आपण पाहतोय की या ठिकाणी अर्थात आपण सध्या परिस्थिती बघतोय ती पनवेल हायवे आणि हा जो संपूर्ण परिसर आहे हा पूर्ण पाण्यानं भरलेला आहे आणि त्यामुळे एकंदरीत रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। म्हणून हा रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे प्रशासनाच्या माध्यमातून आणि स्वतः मुख्याधिकारी, आरोग्य विभागाची टीम, सिटी इंजिनियर, स्थानिक नगरसेवक हे सध्या ऑन फील्डवर स्वतः फील्डवर उतरून आपल्याला बघायला मिळत आहे जे काम पाहायला मिळतात। होता मोबाईल आता यावरती पर्याय काढला जाणार आहे।
महत्वाचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी होतंय काय, ज्या ठिकाणी समस्या किंवा नागरिकांच्या तक्रारी येत आहेत, मुख्याधिकारी स्वतः किंवा त्यांची संपूर्ण टीम जी आहे ती स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहते आणि मार्ग कसा काढता येईल याकडे प्रशासन प्रामुख्याने लक्ष देते. आता हा पनवेल हायवेचाच परिसर तुम्ही बघत असाल तर हा रस्ता बंद आहे तरी सुद्धा वाहन चालक जे आहेत ते या ठिकाणी तिथूनच गाड्या टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात सध्या पनवेल हायवेची परिस्थिती बघतोय. हे बघ, अर्थात आपण बघत असाल तर हा रस्ता जो आहे म्हणजे कल्प सिटी जो आहे, कल्प सिटी पासून तो रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि ही परिस्थिती आपण बघतोय. आता ही परिस्थिती म्हणजे इकडचं जे पाणी आहे साचलेलं, हा लो लाईन एरिया आहे. मुख्याधिकाऱ्यांनी माहिती दिल्याप्रमाणे हा लो लाईन एरिया असल्या कारणामुळे आपण बघत असाल तर वाहन चालक बघा कशा पद्धतीनं रस्ते बंद असताना सुद्धा प्रशासनाचे नियम धुडकावताना पाहायला मिळतात. कल्प सिटीच्या समोरचा परिसर आपण पाहतोय. आता हा लो लाईन असल्या कारणाने या परिसरात हे जे डिवायडर सध्या लावण्यात आलेले आहेत, काही भाग जो आहे त्याचा तो तोडला जाणार आहे आणि त्याच्यानंतर एकंदरीत पाणी दुसऱ्या बाजूला सुद्धा येईल. कारण की एका बाजूचा रस्ता आपण बघितला तर वाहतुकीसाठी खुला आहे, तिथे पाणी साचलेलं नाहीये, परंतु दुसरी बाजू आपण बघत असाल कल्प सिटीच्या अगदी समोर तर मोठ्या प्रमाणात हे पाणी जे आहे ते साचलेलं आपल्याला बघायला मिळतंय आणि हा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी सध्याच्या घडीला बंद करण्यात आलेला आहे. पावसाचे जे काही अपडेट असतील यापुढे आपण वेळोवेळी घेत राहू. महत्वाचं म्हणजे तुमच्या परिसरात जर पाणी साचलं असेल आणि जर तुम्हाला प्रशासनापर्यंत सगळी बाब पोहोचवायची असेल तर अपडेट कृपया तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रशासनापर्यंत आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करू किंवा कुळगाव बदलापूर नगर परिषदेचं सुद्धा पेज आहे त्या पेजवर किंवा अग्निशमनचं सुद्धा या ठिकाणी इन्फॉर्मेशन आणि माहिती जी आहे ती पेजवर देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही त्या नंबरवर सुद्धा संपर्क साधू शकता. तुर्तास इथेच थांबतोय. पावसाचे अपडेट यापुढे सुद्धा आपण घेत राहू. व्हिडिओ जर्नलिस्ट साई काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.